नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मग प्रकरण क्रमांक 4मध्ये म्हणजेच पर्यावरण व्यवस्थापनामध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय ते पाहिलं. पर्यावरण व परिसंस्थांचा संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आणि जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्रे इत्यादीबद्दल माहिती पाहिली. आता आपण प्रकरण क्रमांक 5 म्हणजेच हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या प्रकरणामध्ये आपण ऊर्जेचा वापर, विद्युत ऊर्जा निर्मिती, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता आपण 5व्या प्रकरणाला म्हणजेच हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाला सुरुवात करूया. या प्रकरणामध्ये आपण 3 प्रामुख्याने मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे ऊर्जेचा वापर, विद्युत ऊर्जा निर्मिती आणि तिसरा विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. आता 3 प्रश्न आहेत. ते म्हणजे ऊर्जा म्हणजे काय, एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. दुसरा प्रश्न आहे ऊर्जेचे विविध प्रकार कोणते. स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा हे ऊर्जेचे 2 प्रमुख प्रकार आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे ऊर्जेची विविध रूपे कोणती. मग त्यामध्ये उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणुऊर्जा, यांत्रिक ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. आता आपण ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर कसा केला जातो तो पाहूया. ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. म्हणजेच काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची गरज असते, काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची गरज असते, तर अशा काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची गरज असते. अशा विविध स्वरूपातील ऊर्जेची मानवाला वेगवेगळ्या रूपाने मदत किंवा गरज असते. विद्युत ऊर्जा निर्मिती. आता बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग केला जातो. त्याची आकृती आपण पुढे पाहणारच आहोत. या तत्त्वानुसार विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते तर विद्युतवाहक तारेत विभवांतर निर्माण होते. आता या तत्त्वानुसार विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युतवाहक तारेत विभवांतर निर्माण होते. विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलण्यात येते. 1. विद्युतवाहक तार स्थिर ठेवणे आणि चुंबक फिरता ठेवणे, आणि 2. चुंबक स्थिर ठेवणे व विद्युतवाहक तार फिरती ठेवणे. या दोन्ही वेळेत विद्युतवाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते कारण विद्युतवाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती विद्युत जनित्र या यंत्रात वापरतात. या यंत्रामध्ये विद्युत निर्मिती केंद्रातील मोठी जनित्रातील चुंबक पाती असलेल्या टर्बाईनने फिरवला जातो. टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकून त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरवली जातात. टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेली असते. यामुळे जनित्रातील चुंबक फिरते आणि विद्युत निर्मिती होते. आता आपण विद्युत ऊर्जा निर्मितीचे प्रवाह आकृती पाहूया. त्यामध्ये प्रामुख्याने 4 टप्पे आहेत. पहिला टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, त्यानंतर टर्बाईन, पुढे जनित्र आणि सगळ्यात शेवटी विद्युत ऊर्जा. अशा प्रकारे त्याची प्रवाह आकृती परीक्षेला सुद्धा विचारली जाऊ शकते. आता आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आणि त्याचं कार्य पाहूया. यामध्ये 2 प्रकारचे मनोरे असतात. या केंद्रात बॉयलर, टर्बाईन, जनित्र आणि संगणन यंत्र यांची रचना केलेली असते. बॉयलरमध्ये कोळशाचे ज्वलन होते व उत्सर्जित वायू उंच धुराड्यामार्फत हवेत सोडला जातो. तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरतो. त्यामुळे वाफेचे तापमान व दाब कमी होतात. या वाफेला थंड करून तिचे संगणनाने पुन्हा पाण्यात रूपांतर केले जाते. वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संगणन यंत्र या भागात कूलिंग टॉवरमधील पाण्याद्वारे केले जाते. कूलिंग टॉवरमधील पाणी संगणन यंत्राद्वारे फिरवले जाते. त्यामुळे वाफेतील उष्णता कूलिंग टॉवरमधील पाण्याला मिळते व वाफ थंड होऊन तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. ही उष्णता मग वाफ व बाष्प व
तप्त हवेच्या रूपात कूलिंग टॉवरमार्फत बाहेर टाकली जाते. विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत निर्मितीची पद्धती वापरली जाते. आता आपण त्याचा प्रवाह आकृती पाहूया. या प्रवाह आकृतीमध्ये पहिल्यांदा कोळशातील रासायनिक ऊर्जा, त्यानंतर औष्णिक ऊर्जा, पुढे वाफेतील गतिज ऊर्जा, नंतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि सगळ्यात शेवटी विद्युत ऊर्जा. या प्रवाह आकृत्यासुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या काही समस्या आहेत. त्यामध्ये पहिली समस्या आहे कोळशाच्या ज्वलनाने होणारे वाफेचे प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनांचे सूक्ष्म कणसुद्धा वातावरणात सोडले जातात. त्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यकाळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील. आता आपण अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती कशी केली जाते ते पाहूया. युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूच्या केंद्रकाच्या विखंडनातून उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते. या उष्णतेचा उपयोग करून पाण्यापासून उच्च तापमानाची पाण्याची वाफ निर्माण केली जाते. अणु विद्युत केंद्रातील जनरेटर फिरवण्यासाठी वाफेतील चालणारे टर्बाईन्स वापरले जातात. वाफेच्या शक्तीने टर्बाईन्स व नंतर जनरेटर फिरून विद्युत निर्मिती केली जाते. त्याची प्रवाह आकृती आपण पुढे पाहूया. आता आपण केंद्रीय विखंडन शृंखला अभिक्रिया म्हणजे काय ते पाहू. त्यातून ऊर्जा निर्मिती कशी होते ते पाहूया. सुरुवातीला अणूमधल्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. विखंडनाच्या प्रक्रियेत या केंद्रकाचे खंडन होते. हे खंडन नैसर्गिकरित्या किरणोत्सर्ग झाल्यामुळे होते किंवा त्यावर इतर न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळे देखील होते. या खंडनामुळे ऊर्जा मुक्त होते. यालाच अणुऊर्जा असंही म्हणतात. आता या केंद्रकीय विखंडनामध्ये काही पायऱ्या आहेत. त्यामध्ये अणु ऊर्जा निर्मितीत युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. त्यामुळे त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभंजन होते. 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूचे विभंजन होऊन ऊर्जा मुक्त करतात. प्रत्येक प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विभंजन करीत असतात. अशा रीतीने साखळी प्रक्रियेने अणु विखंडन करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करून त्या ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. आता आपण अणुऊर्जेचे फायदे आणि समस्या पाहूया. सुरुवातीला अणुऊर्जेचे फायदे. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू प्रदूषण होत नाही. 2. पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. आता आपण अणुऊर्जेच्या समस्या काय ते पाहूया. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात. आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण असते. अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. आता आपण नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र त्याची रचना कशी ते पाहूया. यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन्स वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राची रचना ही पुढील प्रमाणे दाखवता येते. या पद्धतीत प्रामुख्याने 3 भाग असतात. त्यामध्ये पहिला भाग आहे. आता आपण कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती आराखडा तुमच्या स्क्रीनवर दाखवलेला आहे. त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. आता आपण भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र व त्यांची निर्मिती क्षमता पाहूया. आता आपण विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण यांचा काय संबंध आहे ते पाहूया. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने
किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियमसारखी आण्विक इंधने प्रदूषणकारी आहेत. त्यामुळे ही इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणस्नेही नाही. त्यामध्ये पहिलं आहे प्रदूषण. अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड आरोग्यावर दुष्परिणाम करतात. इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड पर्यावरणावर दुष्परिणाम, जागतिक तापमान वाढीस कारणीभूत. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून नायट्रोजन डायऑक्साईड पर्यायाने आम्लवर्षात त्याचं रूपांतर होतं. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून धुरातील कण, दम्यासारखे श्वसनसंस्थेचे विकार इत्यादी आपल्या आरोग्यावर घातक परिणाम घडवून आणतात. पुढे दुसरं आहे अपुनर्नवीकरणीयता. जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी कित्येक लाखो वर्षे लागतात. उदाहरणार्थ कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू LPG किंवा CNG यांचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. आपला वापरण्याचा वेग इतका जास्त आहे की येत्या 200 वर्षात कोळशाचे आणि नैसर्गिक वायूंचे जगातील साठे संपू शकतात. 3. अणुऊर्जा वापरातील धोके. आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता. म्हणून खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही नसते. आता आपण पर्यावरणस्नेही ऊर्जेचा अभ्यास करूया. पर्यावरणस्नेही मार्गाने विद्युत निर्मिती करता येते. यामुळे पर्यावरणीय समस्या उद्भवत नाही. पुढील विद्युत निर्मिती या पर्यावरणस्नेही पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली आहे जलसाठ्यातून विद्युत निर्मिती. आता आपण जलविद्युत केंद्रातील विविध टप्प्यांची माहिती पाहूया. त्यामध्ये पहिला भाग आहे पाण्याच्या स्थितीज ऊर्जा असलेला साठा, म्हणजे धरण वगैरे असेल त्याकडे अडवलेलं पाणी असतं उंचावर. त्यानंतर हे उंचावर साठवलेलं पाणी, नंतर या पाण्यावर टर्बाईन्स फिरवले जातात आणि टर्बाईन्स नंतर जनित्रे आणि सगळ्या शेवटी विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. आता आपण जलविद्युत केंद्रातील रूपांतरण कसे होते ते पाहूया. आता तुमच्यासमोर जलविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आकृती आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम पाण्याच्या स्थितीज ऊर्जा असलेला साठा, त्यानंतर वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईन्स मधील गतिज ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा हे दिसत आहे. आता आपण जलविद्युत निर्मितीचे काही फायदे पाहूया. त्यामध्ये पहिला आहे जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. 2. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. 3. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. त्यानंतर या जलविद्युत निर्मितीसमोर काही प्रश्न उभे आहेत ते आपण पाहूया. पहिला आहे धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आता आपण भारतातील काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता पाहूया. ठिकाण आहे टेहरी, राज्य उत्तराखंड, क्षमता 2400 मेगावॅट. कोयना, महाराष्ट्र 1960 मेगावॅट. श्रीशैलम, आंध्र प्रदेश 1670 मेगावॅट. नाथ्या झाकरी, हिमाचल प्रदेश 1500 मेगावॅट. आता आपण पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती कशी होते ते पाहूया. वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळण दळणे यासारख्या कामांमध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेची निर्मिती करता येते. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हणतात. यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यांवर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात. टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअर बॉक्स मार्फत जनरेटरला जोडलेला असतो. फिरणाऱ्या पात्यांमुळे जनरेटर फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतले काही महत्त्वाचे टप्पे पुढे दाखवलेले आहेत. आता आपण या पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतील विविध टप्पे पाहूया. यामध्ये विशिष्ट वेगाने वाहणारा वारा आहे. या वाऱ्यापासून हवेत फिरणारी मोठी पाती असलेले टर्बाईन्स फिरवले जातात. त्या टर्बाईन्सच्या आधारे
विद्युत जनरेटरमार्फत विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. पुढे पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील रूपांतरण दाखवलेलं आहे. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, त्यानंतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि सगळ्यात शेवटी विद्युत ऊर्जा. आणि पुढे तिसरी आकृती आहे ती पवन चक्कीचा आराखडा दाखवलेला आहे. आता आपण सौर ऊर्जेची माहिती पाहूया. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. पहिला भाग आहे त्याचा, प्रत्येक पद्धतीत कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या साहाय्याने जनरेटर फिरून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्त्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनरेटर न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता येते. सौर गटामध्ये हे घडते. सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या साहाय्याने जनरेटर फिरून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करण्याच्या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम असे म्हणतात. ही प्रक्रिया सौर विद्युत गटात केली जाते. अशी मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट म्हणजे DC शक्तीच्या रूपात उपलब्ध होते. अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून म्हणजे सिलिकॉनपासून सौर विद्युत गट बनवले असतात. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत गटापासून सुमारे 30 मिलीअँपिअर एवढी विद्युतधारा आणि 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. 100 सेंटीमीटर स्क्वेअर क्षेत्रफळाच्या सिलिकॉनच्या एका सौर गटापासून सुमारे 3 अँपिअर एवढी विद्युतधारा व 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. सौर गटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. आता आपण सौर गटांच्या जोडणीबद्दल माहिती पाहूया. आता आपण सौर गटांची एकसर जोडणी आणि समांतर जोडणी म्हणजे काय ते पाहूया. सौर गटांची एकसर जोडणी. या पद्धतीमध्ये दोन सौर गट एकसर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही गटांच्या विभवांतराची बेरीज असते. या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका गटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. एकसर पद्धतीने जोडल्यास विद्युतधारेची मात्र बेरीज होत नाही. दुसरा प्रकार आहे सौर गट समांतर जोडणी. दोन सौर गट समांतर पद्धतीने जोडल्यास मिळणारे विभवांतर मात्र एका गटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते. त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही गटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. या जोडणीपासून म्हणजेच समांतर जोडणीने जोडल्यास विभवांतराची बेरीज होत नाही. पुढे त्याच आकृतीमध्ये सौर पॅनल दाखवलेलं आहे. अनेक सौर विद्युत गट एकसर आणि समांतर जोडणीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल म्हणजे सोलर पॅनल बनवले जातात. सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग किंवा अनेक स्ट्रिंग समांतर जोडणीने जोडून सौर ॲरे तयार करता येतात. सौर विद्युत घटावर चालणाऱ्या गणनयंत्राला कमी विद्युत शक्ती लागते तर मेगावॅट सौर घटांचा उपयोग केला जातो. या प्रकारे सौर गटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होते. सौर गटांपासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट असते म्हणजे DC असते. LED विजेचे दिवे, DC विद्युत शक्तीवर चालणारी यंत्रे इत्यादी दिष्ट विद्युतधारा वापरताना सौर ऊर्जा थेट उपयोगात येते. सूर्यप्रकाश उपलब्ध असताना सौर गटांपासून ऊर्जा तयार होते. इतर वेळेसाठी हीच ऊर्जा विद्युत गटामध्ये साठवून ठेवली जाते. आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बहुतेक उपकरणे ही प्रत्यावर्ती म्हणजेच AC विद्युत शक्तीवर चालणारी असतात. सौर गटाद्वारे निर्मित व साठवलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर इन्व्हर्टरद्वारे प्रत्यावर्ती म्हणजे AC विद्युत शक्तीमध्ये करता येते. अनेक सौर पॅनल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. अनेक पॅनलमार्फत DC शक्ती निर्माण करता येते. इन्व्हर्टरमार्फत AC शक्तीत रूपांतर करता येते. ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने ही शक्ती आवश्यक विभवांतर आणि विद्युतधारेच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यात वितरित करता येते. सौर ऊर्जेचे काही फायदे आहेत ते पाहूया. या ऊर्जेद्वारे
मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचे कोणतेही प्रदूषण न होता ही विद्युत ऊर्जा निर्मिती होते. तुमच्यासमोर सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दिसतोय. यामध्ये सगळ्यात वरती प्रकाश ऊर्जा आहे. सूर्यापासून मिळणारी प्रकाश ऊर्जा आहे. तिचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर मार्फत ती ऊर्जा पॉवर ग्रीडपासून आपल्या लांबपर्यंत म्हणजेच घरापर्यंत ही ऊर्जा आणता येते. या प्रकारचा शेवटचा भाग म्हणजे सौर औष्णिक विद्युत केंद्र. कोळसा, अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते हे आपण पाहिलेले आहे. अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाशापासूनही मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे पुढे दाखवलेले आहेत. सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्प्यांमध्ये सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक असतात. एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील उष्णा शोषण्यासाठी शोषक असतात. पुढे वाफेवर चालणारे टर्बाईन्स, विद्युत जनित्र आणि विद्युत ऊर्जा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा, त्याची आकृती दाखवलेली आहे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनरेटर फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. जगात विद्युत निर्मिती ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत आपण पाहूया. पहिला स्रोत आहे कोळसा. जागतिक प्रमाण आहे टक्केवारीमध्ये 41% आणि भारतातील प्रमाण आहे 60%. नैसर्गिक वायू जागतिक प्रमाण 22%, भारतीय प्रमाण 8%. जलविद्युत जागतिक प्रमाण आहे 16%, भारतीय प्रमाण आहे 14%. अणुऊर्जा जागतिक प्रमाण आहे 11% आणि भारतीय प्रमाण आहे फक्त 2%. पेट्रोलियम जागतिक प्रमाण आहे 4% आणि भारतीय प्रमाण आहे 0.3%. नूतनीकरणक्षम स्रोत म्हणजेच पवन ऊर्जा, पवन विद्युत, सौर विद्युत इत्यादी यांचं जागतिक प्रमाण आहे 6% आणि भारतीय प्रमाण आहे 15.7%. विद्यार्थी मित्रांनो, आपण शेवटच्या भागाकडे म्हणजेच आपण या प्रकरणामध्ये म्हणजे हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये काय शिकलो याचा थोडासा धावता आढावा घेऊया. यामध्ये पहिला भाग होता विद्युत ऊर्जा निर्मिती. त्यामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती, त्यानंतर औष्णिक विद्युत निर्मितीतील समस्या, त्यानंतर पुढचा भाग आहे अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती. त्याचे आपण फायदे तोटे म्हणजे अणुऊर्जेचे फायदे आणि अणुऊर्जेच्या समस्या, वापराच्या समस्याबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र आहे. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्राचे आपण फायदे पाहिले. त्यानंतर विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरणस्नेही काही ऊर्जा पाहिल्या. त्यामध्ये साधारणतः जलसाठ्यातून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती आणि जैविक इंधनातून विद्युत निर्मिती. त्यानंतर काही पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मितीमध्ये जलविद्युत निर्मिती आहे, पवन ऊर्जेपासून निर्मिती आहे, सौर ऊर्जेपासून निर्मिती आहे साधारणतः. त्यानंतर सौर ऊर्जेमध्ये आपण सौर गटांची जोडणी पाहिली, एकसर जोडणी, त्यानंतर समांतर जोडणी, नंतर सौर पॅनल त्यानंतर त्यांच्या काही प्रवाह आकृत्या पाहिल्या. तसं पाहिलं तर या प्रवाह आकृत्यासुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण खालील तक्ता ओघवता तक्ता पूर्ण करा असा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर साधारणतः हा होता या प्रकरणाचा धावता आढावा. याच्या खालचे स्वाध्याय तुम्ही सध्या तरी घरीच सोडवा.